नमस्कार, मी रौनक म्हात्रे. लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज मी फक्त बातमी सांगणार नाहीये. आज मी काही महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहे. कारण आज मुद्दा फक्त शिवसेना, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदेचा नाही. आज मुद्दा आहे न्यायाचा, संविधानाचा आणि लोकशाहीचा. कारण आपण अनेक वर्ष ऐकतो, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. पण आज महाराष्ट्र विचारतंय, हे वाक्य फक्त पुस्तकातच आहे का, की आपल्या राजकारणात ते जिवंत वास्तव बनलंय? चला आपण आता भूतकाळात जाऊया. 2022ला नेमकं काय घडलं? 2022ला शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्यांच्याबरोबर अनेक आमदार गेले, नगरसेवक गेले आणि सरकार पडलं. पण खरा धक्का बसला जेव्हा धनुष्यबाण म्हणजे शिवसेनेची आयडेंटिटी शिवसेनेपासून वेगळी झाली. आणि तेव्हापासून महाराष्ट्र विचारतोय, खरी शिवसेना कोणाची? ही फक्त एक पॉलिटिकल फाईट नाहीये. हा वाद 3 पातळींवर चालतो. इलेक्शन कमिशन, स्पीकर आणि सुप्रीम कोर्ट. 3 मोठ्या संस्था, 3 मोठ्या जबाबदाऱ्या, पण एकच परिणाम आणि तो म्हणजे विलंब, डिले. आणि इथेच लोकशाही अडखळते. मी थेट प्रश्न विचारतो, जर सगळं इतकं क्लिअर होतं तर निर्णय 3 वर्ष लांबला का? 3 वर्ष सरकार चाललं, 3 वर्ष सत्ता वापरली गेली, पण 3 वर्ष प्रश्न देखील प्रलंबितच राहिला. मग मी कोर्टाला विचारतो, जर न्याय उशिरा मिळाला तर तो न्याय राहतो का? 3 वर्ष सत्ता एन्जॉय केल्यानंतर दिलेला निर्णय चुकीचा ठरला तर त्याची किंमत भरणार कोण? आता आपण येऊया विधानसभेच्या स्पीकरकडे, जे असतात सत्ताधारी गटात. तेच ठरवतात कोण अपात्र आणि कोण पात्र. मग मी विचारतो, स्पीकर जर स्वतः सत्ताधारी असेल तर तो निष्पक्ष कसा राहणार? आणि अँटी डिफेक्शन लॉ त्वरित लागू न करणं हे संविधानाचं उल्लंघन नाही का? स्पीकर निर्णय देत नसेल तर कोर्टाने वेळेची मर्यादा काय घेतली नाही? हा प्रश्न फक्त राजकीय नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण हा घटनात्मक नैतिकतेचा प्रश्न आहे. इलेक्शन कमिशनने काय केलं? त्यांनी फक्त बहुमत पाहिलं, आमदारांची संख्या पाहिली आणि धनुष्यबाण शिंदेच्या हाती दिला. पण इथे सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल, पक्ष म्हणजे फक्त आमदारांचा आकडाच का? पक्ष घटना, संघटना, नेतृत्व हे सगळं शून्य ठरतं का? जर बहुमतच सर्व काही ठरवत असेल तर पक्ष घटना ठेवायची गरज काय? आज शिवसेनेवरती ही वेळ आली, उद्या कोणत्याही पक्षावरती येऊ शकते. आता अजून एक थेट प्रश्न, उद्धव ठाकरे यांच्याकडे अजूनही संधी आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो. जर कोर्ट म्हणालं की पक्ष ठरवताना पार्टी कॉन्स्टिट्यूशन, ओरिजिनल लीडरशिप म्हणजे नेतृत्व, ऑर्गनायझेशनल कंट्रोल महत्वाचा आहे, तर चित्र बदलू शकतं आणि धनुष्यबाण याची घरवापसी होऊ शकते. मग पुढचा स्फोटक प्रश्न, जर चिन्ह परत गेलं तर सत्तेचं काय? इथेच खरी लीगल वर्सेस मॉरल लढाई सुरू होते. कायद्याने कदाचित सगळं योग्य असेल, पण नैतिकदृष्ट्या पक्ष फोडणं, चिन्ह घेणं, सत्ता मिळवणं, ह्याचा तुम्ही प्लीज नीट विचार करा. कायद्याने योग्य असलेली गोष्ट नैतिकदृष्ट्या चुकीची असेल तर कोर्ट काय करणार? लोकशाही फक्त कायद्यावर चालते की विश्वासावर? जर आज हे मान्य केलं गेलं तर उद्या कोणताही पक्ष फुटला जाईल, बहुमत घेतलं जाईल आणि सत्ता वाटेल तशी राबवली जाईल. मग मतदार विचारेल, आमचं मत कुठे गेलं? आम्ही विचारधारेला मत दिलं की आकड्यांना? आज कोर्ट निकाल देईल, पण इतिहास एकच प्रश्न लक्षात ठेवेल, हा निर्णय कायद्याचा होता की सत्तेचा? हा निकाल फक्त शिवसेनेचा नाही, हा निकाल महाराष्ट्राच्या लोकशाहीचा ठरणार आहे. तुम्हाला या संपूर्ण विषयाबद्दल काय वाटतं आणि हे चिन्ह कोणाकडे जावं हे नक्की आम्हाला कमेंट्स मधून कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि आमचं लोकल बंधन मीडिया चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.